हाय नमस्कार मंडळी. तर आज दिवसाची सुरुवात एकविरा देवीच्या दर्शनापासून झाली. आज सकाळी आम्ही दर्शनाला गेलो होतो, कारण देवीची यात्रा सुरू होते आणि यात्रा एकदाची सुरू झाली की दर्शनाला खूप लाईन लागतात, खूप गर्दी असते मंदिरात. त्यामुळे आम्ही यात्रा चालू व्हायच्या 2 दिवस अगोदरच गेलो होतो. यात्रेची बाहेर तयारी चालू होती. हे तुम्ही जी पालखी वगैरे बघताय ना, ती पालखी, देवीचे अंथरूण, देवीचे साड्या, या सगळ्या त्या मंदिरात देवीचा देखावा म्हणून ठेवले आहे. त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतल्यानंतर आमचं सर्वात पहिलं काम म्हणजे पेटपूजा. आम्हाला गोळा खूप आवडतो. मी धुळ्याला गेली म्हणजे मी माझ्या माहेरी गेली की गोळा एकही दिवस सोडत नाही. गावात गेलो की गोळा खातो म्हणजे खातोच. त्यानंतर दुपारी खूप ऊन पडलं होतं म्हणून आम्ही घरी गेलो. दुपारी आराम वगैरे केला. त्यानंतर संध्याकाळी आता निघालो. आम्ही आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला आता पुढे कळेलच. त्या देवीची पायी यात्रा निघालेली होती. हे जे सगळे लोक आहे ना, ते गडावर चालले होते पायी. त्यामुळे रस्त्यावर खूप गर्दी होती. मागचा माझा एक पूर्ण ब्लॉग दिवसभराचा मी शूट केला, एडिट केला. त्यानंतर माझ्या फोनमध्ये स्पेस नव्हती म्हणून काय झालं, मी डिलीट फॉर एव्हरीवन क्लिक केलं गेलं माझ्याकडून आणि ते पूर्ण क्लिप्स वगैरे सगळे डिलीट झाले. आणि त्या सदम्यामध्ये मी टोटल 2 दिवस होती. त्यानंतर मी मागे बोललेली की तुम्हाला पुढे कळेलच. तर आम्ही जय बोललेलं जात होतो रगडा खाण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट मी माझ्या साड्या आणि घागरे कलेक्ट करण्यासाठी गेली होती. पण माझ्या घागऱ्यावरचं काम अजूनही झालं नव्हतं. टोटल मी 3 ते 4 फेऱ्या मारल्या तरी माझं काम झालं नव्हतं. एवढं नव्हते तेवढं गावातले काम आवरले. मी निघालो थेट. आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनापासून झाली. धुळ्यातलं सर्वात मोठं केंद्र हे ते लहान पुलाच्या खालचं केंद्र आहे. तर त्या केंद्रात आम्ही गेलो दर्शनाला. तर तिथे खूप मोठा महाप्रसाद चालू होता, म्हणजे 7 दिवसाच्या पारायणाचं उद्यापन होतं मंदिरात. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आमच्या कन्व्हर्सेशनमध्ये आमचं नेहमी बोलणं व्हायचं की धुळ्यात असं आहे तसं. आमचं म्हणजे मीच बोलायची की धुळ्यात असं आहे, हे स्पेशल आहे, ते स्पेशल आहे, इथे खूप छान हे भेटतं ते भेटतं. मी म्हणजे त्याला सांगायची. बोलण्यामध्ये खूप तारीफ केलेली मी. तर मग सकाळी अचानक विषय निघाला. तर मला ऋषी म्हणतो, आता सांग तुम्हाला की धुळ्यात काय भेटतं. तर मी थेट त्याला महात्माजीकडे नेलं, महात्माजी स्वीटमध्ये. त्यानंतर तिथले खमण ढोकला माझी खूप फेवरेट आहे. तर आम्ही तिथे खमण खाल्ले, कचोरी खाल्ली, भजी खाल्ले. पण मला जे आवडतं ते नाही भेटलं. मला पात्रा भजी आवडते. तर ती पात्रा भजी त्यांच्याकडे नव्हती, संपली होती. शेवटी ते खायला भेटलंच नाही मला. आता मी बोलते व्हॉइस ओव्हर देते तरी माझ्या तोंडाला पाणी सुटते. धुळ्याच्या भाषेत म्हणजे खानदेशी भाषेत मला जेवढं चेनता आलं मी तेवढं चेंदून घेतलं. त्यानंतर मी खमण थोडे पार्सल नेले होते घरी. त्यानंतर फायनली मी परत माझ्या घागऱ्यांच्या ठिकाणी गेली माझे घागरे कलेक्ट करण्यासाठी. तर ते फायनली मला भेटले. पण ते भेटून काहीच उपयोग झाला नाही. मी घरी गेली, त्याच्यामुळे परत क्युरी निघाली. परत मी रिटर्न त्याला द्यायला गेली होती. ती काही क्लिप घेतली नाही, कारण खूप ऊन होतं आणि उन्हामुळे ना माझा फोन खूप हीट होत होता. त्यामुळे माझ्या फोनला पण मी लोड दिला नाही, मी पण नाही घेतला. सॉरी ही. तर सोयाबीन चिल्ली खाल्ली आम्ही. त्यानंतर मी त्याला सायंकाळी परत ते स्पायरल पोटॅटोच्या इथं नेले. मला ना या दादांचं ते डोक्याला पडलेली गुढी बघून मला खूप हसू येत होतं, काय माहिती. सॉरी. त्यानंतर आम्ही यात्रेत गेलो. यात्रेत खूप गर्दी होती, खूप. गणू, जानू, गोलू, मी, ऋषी आणि मामी आम्हाला नंतर जॉईन होणार होते. तर आलोच आहे म्हटलं तर यात्रा एन्जॉय करणं बनते यार. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी संभाजीनगरसाठी निघालो. मला निघायचं होतं 7 वाजता आणि आम्ही निघालो 9:30 वाजता. तर उठल्याबरोबर ऋषीने माझ्या मागे टिमकी लावली होती की 7 वाजता आपल्याला निघायचं होतं. आणि त्याच गोष्टीचं बडबड माझ्या मागे झाली होती ही पूर्ण रस्त्यात की 7 वाजता निघायला पाहिजे, तर खूप ऊन पडलं म्हणून. पण काय यार, नाही निघणं होत. तुम्हाला सांगते मी, माहेरी जर गेलं तर नाही निघणं होत. आणि ह्याच गोष्टीमुळे काल पण आम्ही जाणं टाळलं. म्हणजे जायचं होतं पण उशीर झाला म्हणून जाऊ द्या आता उद्या सकाळी लवकर निघू असं म्हणून आज निघालो. हा व्लॉग मागच्या 3 दिवसाचा होता. कसा वाटला नक्की कमेंट करून. बाय.